नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा खाद्य पाककृती या चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे. कोबीचे मंचुरियन तुम्ही खाल्लेच असाल, तर आज आपण कच्च्या बटाट्यापासून मंचुरियन कसे बनवायचे ते पाहणार आहोत. त्यापूर्वी आपण याचं साहित्य बघून घेऊया. त्यासाठी लागणारं साहित्य, इकडे मी कच्चे बटाटे घेतलेले आहेत 4, 3 चमचे कॉर्नफ्लॉवर पीठ घेतलेला आहे, 3 चमचे मैदा, सोया सॉस, शेजवान चटणी, 1 चमचा बेडगी मिरची मसाला, आलं लसूण पेस्ट आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. इकडे मी बाउल घेतलेला आहे स्टीलचा. त्याच्यामध्ये आपण आता पाणी घालून घ्यायचं आहे. मग किसणी घेऊन बटाटा असा किसून घ्यायचा आहे. किसणीच्या साहाय्याने असा किसून घ्यायचा. बटाटा आपला किसून झालेला आहे. तो 2-3 वेळा मी पाण्यातून असा चांगला स्वच्छ धुवून घेतलेला आहे. बघा असा धुवून घ्यायचा. मग परत एक चाळणी ठेवून त्याच्यावरती असा बटाट्याचा किस घालून घ्यायचा. मग पाणी घालायचं त्याच्यामध्ये. परत ह्याला धुवून घ्यायचं आहे चांगला स्वच्छ. मग त्याच्यामधलं जे स्टार्च असतं ते निघून जातं. मग इकडे कपडा घेऊन आपल्याला बटाट्याचा किस हा थोडासा सुकवून घ्यायचा आहे. असा पसरवून घ्यायचा. मग कपड्याच्या साहाय्याने असं सुकवून घ्यायचा आहे थोडासा. बघा आपला बटाट्याचा किस सुकून झालेला आहे, सुकलेला आहे. चला तर आपण आता बटाटा मंचुरियनचं बॅटर तयार करून घेऊया. इकडे एका बाउलमध्ये मी जो आपण बटाटा सुकवलेला होता तो घालून घेतला आहे मी आता. त्याच्यामध्ये आपण आता मसाले घालून घेणार आहोत. कॉर्नफ्लॉवरचं पीठ घालून घ्यायचं आहे. मग मैद्याचं पीठ घालून घ्यायचं आहे. तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवरचं पीठ नसेल तर तुम्ही तांदळाच्या पिठाचा पण वापर करू शकता. मग लसूण पेस्ट घालून घ्यायची आहे. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये शेजवान चटणी घालून घेणार आहोत. मग सोया सॉस घालून घ्यायचा आहे. मग बेडगी मिरची मसाला घालून घ्यायचा आहे. मग चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. मग हाताच्या साहाय्याने असं मिक्स करून घ्यायचं. या आपल्याला पिठाचा डो तयार करायचा आहे मिश्रणाचा. मी इकडे पाण्याचा वापर नाही केलेला आहे. बघा आपला डो तयार झाला पाहिजे. आपल्याला आता ह्या बॅटरचे छोटे छोटे असे बॉल्स करून घ्यायचे आहेत, म्हणजे मंचुरियन सारखे असे. इकडे मी तेल गरम करायला आधीच ठेवलं होतं. आपण आता हे एक एक बॉल्स त्याच्यामध्ये सोडून द्यायचे आहे. मंचुरियनचे, बटाटा मंचुरियनचे लो टू हाय मध्ये आपल्याला हे तळून घ्यायचे आहे. बघू शकता असे तळून घ्यायचे. आपले बटाटा मंचुरियन तयार झालेले आहे. अशी एक वेगळी डिश, काहीतरी नवीन. तुम्ही पण ही नक्की घरी ट्राय करून बघा. खायला पण चांगली मस्त, अगदी चायनीज सारखीच लागते. माझी ही बटाटा मंचुरियन ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनेलवर पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.